सासगावचे उपसरपंच अजित देशमुख यांचा 15 डिसेंबरला वाढदिवस. मित्र परिवाराकडून अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन. खालापूर तालुक्यातील सासगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित देशमुख यांचा वाढदिवस 15 डिसेंबर 2025 रोजी भव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय अजित देशमुख मित्र परिवाराने घेतला आहे. अजित देशमुख यांचे अभिष्ट चिंतन करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ, मित्र परिवार आणि अजित देशमुख यांच्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्थानिक ग्रामस्थ आणि ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे यांनी केले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा हा सोहळा आयोजित करण्यात आला असून अजित देशमुख यांच्या पत्नी देवयानी देशमुख आतकरगाव गणातून पंचायत समितीच्या उमेदवार असणार आहेत. परिसरातील प्रत्येक घटकापर्यंत संवाद साधण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जाणार आहे. या कार्यक्रमाला महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सगळ्या पत्रकारांचं खरं तर पहिल्यांदा स्वागत आहे की काल आपण सगळ्यांना आमंत्रण दिल्याने आपण सगळे इथं आलात, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून स्वागत. विषय थोडासा वेगळा आहे, राजकीय विषय नाही आहे. आमची जी सासगाव ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित देशमुख यांचा सोमवारी म्हणजे 15 तारखेला वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आम्ही एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे त्यांचे भाऊ आहेत, आमचा संजय असेल, अमोल पाटील असेल. आम्ही पक्षविरहित तो कार्यक्रम आहे, पक्षाचा कुठलाही बॅनर वापरलेला नाही. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच खरं तर तो कार्यक्रम करतोय. कारण त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या उमेदवार असणार आहेत आणि त्या अनुषंगाने योग आलाय. योग आल्यामुळे मग आपण तो कार्यक्रम करतोय. आपल्या राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे त्या कार्यक्रमाला येण्याची शक्यता आहे, म्हणजे आमचे तसे प्रयत्न सुरू आहेत. ते येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे, मग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे असतील, RPIचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड असतील, भाजपचे तालुका अध्यक्ष सनी यादव असतील, ठाकरे गटाचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे असतील, शेका पक्षाचे तालुक्याचे प्रमुख किशोरभाई पाटील असतील, खालापूरचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम असतील, असे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. आणि डॉक्टर सुनील पाटील जे आता विद्यमान उमेदवार होते खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे, त्यांचा एक फार सारसन आणि सासगावच्या मध्ये ताकईमध्येच आहे ते, पण सारसन सासगाव रस्त्याला एक SP फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी आपण तो कार्यक्रम घेतोय. सोमवारी संध्याकाळी 7 वाजता तो कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला सगळ्यांना तुम्हाला आमंत्रण पण आहे, तुम्ही सगळ्यांना त्या कार्यक्रमाला यायचं आहे. आपण स्नेहभोजनाची सुद्धा आणि वाढदिवसाचा एक चांगला कार्यक्रम आम्ही प्लॅन केला आहे आणि पद्धतीने काय कार्यक्रम आहे तो लोकांना इथं जावा. कार्यक्रमाचं जे काही नियोजन तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलेलं आहे. आणि ढेकू, सारसन आणि सासगाव या गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन हा वाढदिवस सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असून पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन अजित देशमुख यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी हा उपक्रम हाती घेतल्याचे बाबू पोटे यांनी सांगितले. सारसन सासगाव रोडवर असलेल्या ताकई येथील SP फार्म हाऊस येथे सायंकाळी 7 वाजता हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून आपले आशीर्वाद आणि प्रेमरूपी शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.